नमस्कार. वाराणसी या पवित्र तीर्थक्षेत्री काशीभूमीमध्ये शिवप्रिया काशीमध्ये दैत्यगुरूंची कठोर तपश्चर्या सुरू होती आणि या कठोर तपश्चर्येत धूम्रकणांचं सेवन करून दैत्यगुरू शुक्राचार्यांनी आपलं कठोर तप कायम ठेवलेलं आहे. आणि यानंतर भगवान शिव शुक्राचार्याला प्रसन्न झालेत आणि प्रसन्न होऊन शुक्राचार्याच्या समोर त्याच अग्निज्वाळातून प्रकट झाल्याबरोबर शुक्राचार्यांनी शिवाचे पाय धरलेत. अक्षरशः लहान लेकरासारखी पायाला मिठी मारली आहे आणि शिवांना हे फारच लाघवी आणि सुंदर वाटलं आहे. भगवान शिवाच्या मधला वत्सलभाव जागा झालाय आणि ते शुक्राचार्यांना म्हणतात, तू माझ्यासाठी पुत्रवत आहेस आणि एका पित्याने पुत्राच्या जशा अपेक्षा पूर्ण कराव्या तशा अपेक्षा मी पूर्ण करायला तयार आहे. शुक्राचार्य, माग तुला काय हवंय ते. शुक्राचार्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता भगवान शिवाला मागणी केली आहे की देवा, मला संजीवनी मंत्र हवाय. संजीवनी मंत्र तो का हवाय? बघा दैत्यगुरूची मागणी कशी आहे आणि कारणही स्पष्ट आहे. खोटं बोलायचं नाही, लपवायचं नाही, काहीही लपवायचं नाही. जे हवंय ते मागायचं. देवाने विचारलं का हवंय तेही स्पष्टपणे सांगायचं. खरं तर देवाच्यासाठी ही मागणीच मुळात अडचणीची होती. संपूर्ण देवलोकाला अडचणीत टाकणारी होती. पण तरीही ती मागणी पूर्ण करायला पाहिजे, कारण कर्म केलीत. मी मागच्या भागात सांगितलं, जशी ज्याची कर्म तशी त्याला फळं मिळत जातात. त्यामुळं तुम्ही चांगलं केलं की चांगल्याचा लाभ तुम्हाला मिळतच जातो. देवा, मला संजीवनी मंत्र हवाय. प्रसन्न हसले, म्हणाले, का हवाय रे संजीवनी मंत्र? काही नाही, माझे सगळे शिष्य आहेत, असुर आहेत. देवासुरांचा संग्राम नेहमीच होतो. देव नेहमी सशक्त ठरतात, माझे शिष्य दुर्बल ठरतात. यातून राक्षसांचा संहार होऊ लागलाय आणि अशा संहारापासून त्यांना वाचवायचं असेल तर रोज नवनवे राक्षस निर्माण करणं कठीण आहे. म्हणून मला गेलेल्या राक्षसांना परत एकदा संजीवन विद्येने जिवंत करता यावं, त्यांच्यात नवसंजीवनी भरता यावी. आता यातलं जिवंत करता यावं हा जो शब्द आहे ना, तो जरासा मला आक्षेप माझ्यासाठी घेणारा वाटू शकतो. संजीवनी देणे म्हणजे पुन्हा जिवंत करणे नव्हे. पुन्हा जिवंत करणे नव्हे म्हणजे प्रत्येक वेळी दानवानी देवांचं युद्ध झालं आणि त्यात देवानी दानवाला मारूनच टाकलं आणि मग पुन्हा त्यांना नवीन जीवन द्यायची वेळ आली, असा अर्थ घेऊ नका. असा अर्थ अजिबात घेऊ नका. कधी कधी ना एखादा मंत्र तुम्हाला संजीवनी प्रदान करतो. आपण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर जातो बघा, आणि तिथे तुम्हाला ती संजीवनी बूटी म्हणून एक वेली विकणारी माणसं सापडतील. प्रत्येक ठिकाणी अशा तीर्थासाठी वेली विकणारी माणसं सापडतात. असं वाळलेल्या वेलीचं, वाळलेल्या झाडांचं अशी एक चवड गोलाकार किंवा कशी तरी रचलेली, कधी कुणी पिरॅमिड करतं, कुणी गोलाकार करतं, ती रचलेली असते. आणि एका बाटलीत किंवा 2-4 बाटल्यांच्या मध्ये पाणी टाकून हिरवीगार झालेली ती झाडं तुम्हाला दिसतील. एकीकडं वाळलेली, एकीकडं हिरवीगार झालेली. त्या वेलीला पाणी पुन्हा फुलवतं. त्या कोमेजलेल्या पिवळ्या पडलेल्या वेली या मृतप्राय नसतात. त्यांना पाणी मिळालं नाही म्हणून त्या कोमेजलेल्या दिसतात आणि ज्या क्षणी पाणी मिळेल पुन्हा तरारून फुलून येतात. पाहिलं असेल तुम्ही, देवधर्माला गेल्यावर संजीवनी बुटी घ्या, संजीवनी बुटी घ्या म्हणून माणसं बसलेली असतात. ती संजीवनी बुटी असते की नाही माहीत नाही, पण त्याला पाणी मिळाल्यावर त्याला परत संजीवनी मिळते एवढं नक्की. मरत नाही, थकून गलित गात्र होऊन पडलेले असतात. अशा गलित गात्र झालेल्या माणसाला पुन्हा उभं करणं म्हणजे संजीवनी देणं. ते मराठी गाणं ना, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, है ना. एकदा आयुष्यातला मनाचा दुबळेपणा झटकून टाकला, न्यूनगंड बाजूला सारला की संपलं.
एकदा मनात आलेल्या आपल्या न्यूनत्वाच्या भावना बाजूला करून त्याला परत उभं करणं आवश्यक असतं. काही काही गाणं आम्हाला संजीवनी देतात बघा. हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र का अर्चन, तन से मन से धन से, तन मन धन जीवन से, हम करे राष्ट्र का अर्चन. आम्हाला संजीवनी मिळते, आम्ही जागे होतो. उठा राष्ट्रवीर हो, सुसज्ज व्हा, सशस्त्र व्हा, उठा चला, संजीवनी मिळते. आम्हाला गाण्यातून मिळते, कथातून मिळते, प्रेरणा मिळते. म्हणूनच युद्धांच्या गर्जना असतात. म्हणजे रामचंद्रांचं सैन्य हर हर महादेवची गर्जना करायचं. काय योगायोग विलक्षण बघा. अशीच गर्जना छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य करायचं. संजीवनी मिळते. थकलेल्या हरलेल्या मनाला पुन्हा एकदा नव्याने उभारी मिळून आम्ही सिद्ध होतो आमचं नियोजित कार्य पार पाडायला. ती आहे संजीवनी. आपल्या गलित गात्र झालेल्या थकलेल्या राक्षसवीरांना पुन्हा एकदा नवी ऊर्जा देण्याचं काम करणं आवश्यक होतं. ती आहे संजीवनी. आपण असं समजतो की राग झाली आहे, मेलाय, राखेतून शुक्राचार्यांनी मंत्र टाकून पुन्हा राक्षस उभा केलाय. या सृष्टीचं चक्र चालतं ना, ते या पुन्हा जन्म नाही, एकदा गेला की गेला, त्याला पुन्हा जिवंत करता येत नसतं. देव कोणत्याही राक्षसाला अमरत्व प्रदान करत नाही, कारण अमर असा कोणीच नाही. जन्माला आलेला प्रत्येक जीव मरावाच लागतो. अजर अमर अयोनिजाच असतो. म्हणजे ज्याला जरत्व प्राप्त होत नाही, अमरत्व प्राप्त होतं, त्याला कधी मरत नाही, म्हातारा होत नाही, असा फक्त अयोनिजा म्हणजे अजन्माच असू शकतो. अजन्मा, अयोनिजा, अजर या प्रवृत्ती त्या देवाच्याच आहेत. देवलोकातल्या माणसांच्या नाही, देवाच्या. आणि देव कोण आहेत? तर ते तीन, ब्रह्मा विष्णू महेश, यांच्यापासून निर्मितच, यांचेच हे या विश्वच देव आहे. आणि त्या देवांना हे लागू होत नाही, बाकीच्या सगळ्यांना लागू होतं. दैत्यगुरु म्हणतायत की माझ्या राक्षसांची अडचण होती आहे, त्यांना बळ देऊन उभं करणारं नाहीच कोणी. कशी बशी तपश्चर्या करतात देवा, आणि तपश्चर्या केलेल्या राक्षसांना अचानक एखादा देव, तुम्हीच कधी कधी विष्णू कधी ब्रह्मा येतात, त्यांना पराभूत करतात, त्यांना पार मनातून हदरवून टाकतात. देव येणार आहे, पराभव करणार आहे असं वाटत जातं आणि गडबड होऊन जाते. ते इतके हताश होतात की त्यांना पुन्हा उभारीच घेता येत नाही. मला संजीवनी विद्या हवी आहे, त्यांच्यासाठी द्याल देवा. किती मोठी अडचण आहे बघाव. आपला परमप्रिय शिष्य ज्याला पुत्रवत समजलंय, तो कठोर तपश्चर्या करतोय, मागतोय काय? तर संजीवनी विद्या द्या. कशासाठी? तर माझ्या शिष्यांना संजीवनी देता यावी यासाठी. शिष्य काय करतोय? तर जे महादेवालाच प्रिय आहेत किंवा जे महादेवाचंच कार्य करतायत त्यांना त्रास देत आहेत. आता त्यांना त्रास देणाऱ्याला पुन्हा उभारी देण्यासाठी शुक्राचार्याला संजीवनी द्यावी की न द्यावी? द्यायला पाहिजे. का? देवाला पार्शल होऊन चालत नाही, पक्षपाती होऊन चालत नाही. लढायचंय ना, तर चल ये, तुझ्याकडेही शक्ती आहे, माझ्याकडेही शक्ती आहे. मग त्या दोन शक्ती टकरू दे आणि एकमेकाचे संघर्ष होऊन त्या शक्तीतून दुष्टांचा निपात होऊ दे, वाईट प्रवृत्तीचा निपात होऊ दे. देव कधीही समोरच्याला शक्तीहीन नाही करत, शक्ती सहित लढतो, शक्तीचा तोड काढतो. हनुमानाला पाठवून लंकेसोबत रावण जाळता आला असता का नाही? शक्य होतं ना? नाही केलं. लंका जाळून फक्त आठवण करून दिली आणि स्वतः रामचंद्रांनी रावणाच्या इतकंच शौर्य दाखवून त्याचा पराभव केला, त्याला मारला. कृष्णाला कंसाला सहज मारता आला असतं की नाही, पण मल्लयुद्धात कंसाला मारलं. थेट मल्लयुद्ध केलं आणि त्यात कंसाला मारलं. देवानी ठरवलं असतं महाभारताच्या युद्धात सगळ्याच वाईटांचा निपात करायचा आहे, तर जसा शिशुपालाचे 100 अपराध भरल्या बरोबर सुदर्शन चक्राने मारला,
पण शिशुपालाचे 100 अपराध होऊ दिले बरं का. तसा सगळ्यात दुष्टांना मारता आला असतं की नाही. दुष्टांना मारण्यासाठी पांडवांना शक्तिशाली केलं. 2 शक्तीचे युद्ध होऊ दिले आणि मग त्यांचा निपात केला. देव असं कधी करत नाही. देव पक्षपाती नसतो. देव अन्याय करत नाही. देव करतो तो न्याय असतो. देव करतो तो धर्म असतो. आणि असा धर्म देव सांगतो ज्या धर्माची स्थापना झाल्यानंतर तो धर्म पुढच्या जगासाठी मार्गदर्शक ठरतो. शिव म्हणाले, मागतोयस ना संजीवनी, बरोबर तुला मी संजीवनी देणार. किंबहुना ही संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी, किंबहुना हा शब्द आला की कृपया जरा वेगळीकडे जाऊ नका. तो ओघात येतो कधी कधी. काही जणांना कायम येत असतो, काही वेळेला ओघात येतो. तर या सगळ्या दैत्यांना तू संजीवनी देणार असशील तरीही मी तुला देणार, कारण तू पात्र आहेस. तू ज्या स्वरूपाची शुक्राचार्य तपश्चर्या केली आहे ना, त्या तपश्चर्येने तू संजीवनी विद्या प्राप्त करण्यास पात्र झालेला आहेस. त्यामुळं तुला ती विद्या मिळेल, पण नुसती तोंडातून सांगून नाही मिळणार. मग अरे मी तुला पुत्रवत समजलाय ना, तर मी तुझा पिता नाही होणार, तुझी माता होईल. माझ्या शरीरात तुला प्रवेश करावा लागेल आणि त्या शरीरातून प्रवेश करून माझ्याच इंद्रियातून तुला बाहेर यावं लागेल. आणि तू आलास की माझ्या शरीरातली संजीवनी विद्या तुला मिळून जाईल. शुक्राचार्यांनाही अत्यंतिक आनंद झाला, कारण प्रत्यक्ष परमेश्वराच्या पुत्र होण्याची संधी मिळालेली होती. पुढचा आशीर्वादही दिला, शुक्राचार्य तू माझा पुत्र तर होशीलच होशील, पण आकाशात प्रचंड तेजाने तळपणारा तारा म्हणून तू गणल्या जाशील. त्या दिवसापासून शुक्राचार्यांच्या नावाने शुक्रतारा आकाशात तळपत असतो. हा शुक्र ज्याच्या नशिबात असेल ना, ज्याला आपण पत्रिकेत म्हणतो, तो धनधान्यांनी, ऐशो आरामांनी, सुखाने, कामसुखाने परिपूर्ण असेल. तू ज्याच्या नशिबात असशील त्या सगळ्यांना ही सुख, विलासिता अनुभवता येईल. कामजीवन उत्तमपणे अनुभवता येईल. शुक्राचार्यांना जे द्यायचं तेच देता येतं. जे गुरुकडं जे आहे ते नाही दिलं, बृहस्पतीकडं जे आहे ते नाही दिलं, शुक्राचार्याला जे द्यायचं तेच दिलं. तुला विलासिता अनुभवता येईल, कामजीवन परिपूर्ण असेल, हे आशीर्वाद दिलेत. शुक्राचार्यांचा परमेश्वराच्या उदरात प्रवेश झालाय. सगळी संजीवनी विद्या प्राप्त करून घेतली आहे आणि मग ते परमेश्वराच्या रूपातूनच बाहेर येऊन परमेश्वराचे, शिवाचे पुत्र म्हणून जन्माला आलेले आहेत. आणि त्यांना आता संजीवनी विद्या प्राप्त झालेली आहे. ही संजीवनी विद्या प्राप्त झालेले शुक्राचार्य दैत्यांच्यासाठी अधिक सशक्त झालेले आहेत. अशा प्रकारे शुक्राचार्यांना संजीवनी विद्या प्राप्त करून दिल्यानंतर आणखी एक संकट देवांच्या समोर आहे आणि त्या संकटाचं कारण निराळच आहे. गजासुर नावाचा एक राक्षस काशी नगरीमध्ये प्रचंड त्रासदायक ठरतोय. हा गजासूर कोण आहे? आता या गजासुराची कथा फार मस्त आहे बरं का. गजासुराच्या अंगावर असलेलं चामडं, माफ करा, गजासुराच्या देहाचं चर्म हे पुढे शिवाच्या देहावर आलेलं आहे. ते काय आहे? गजासुराचा आणि गजाननाचा काही संबंध आहे का? हे पण बघितलं पाहिजे, कारण इकडे पुत्र मानण्याची सवय आहे आणि ती कशी आहे ते पण बघितलं पाहिजे. त्याच्या आधी हा गजासूर कोण हे समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या एकूण राक्षसांच्या मालिकेत ना, म्हणजे जेवढे राक्षस आपण बघितले त्यावर स्वतंत्रपणे भाष्य करणार आहे मी. त्यातला गजासूर हा महिषासुराचा पुत्र आहे. महिषासुराचा मुलगा आहे गजासूर. आणि तो आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर
मृत्यूनंतर बदल्याच्या भावनेने अधिक आक्रमक झालाय, देवांची दाखवतोच अशी त्याची भावना झाली आहे. कामुळे एवढा, कशामुळे एवढा, तर महिषासुराची कथा आपल्याला जाणून घ्यावी लागेल. कोण हा महिषासूर? या कथेच्या प्रारंभालाच मी तुम्हाला प्रजापती दक्ष याची कथा सांगितली होती. आणि दक्षावरती देवाने सृष्टीच्या निर्मितीची जबाबदारी टाकलेली होती. दक्षाने आपल्या काही कन्या जशा दिती, दनू यांचा विवाह महर्षी कश्यपाशी लावून दिलेला होता. दितीपासून झालेले पुत्र सगळे दैत्य जन्माला आले. दनूपासून झालेले पुत्र सगळे दानव जन्माला आले. अदितीपासून झालेले पुत्र सगळे देव झाले. कश्यपाच्याच दानव आणि दैत्यांच्या ज्या निर्मिती आहेत त्या महर्षी कश्यपापासूनच्या. त्यांच्यातलाच एक पुत्र माणूस नसतो, तो म्हणजे असुर रंभ हा कश्यप आणि दनूच्या पुत्राचा पौत्र नातू. या रंभाचा विवाह महिषीशी झालेला होता आणि रंभ आणि महिषी यांच्या पोटी जन्माला आलेला पुत्र म्हणजे महिषासूर. या महिषासुराने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केलेली होती आणि या कठोर तपश्चर्येचं फळ म्हणून देव, दानव अथवा मानव यांच्या हातून मला मृत्यू येऊ नये अशी मागणीच त्याने केलेली होती. देवानेही तथास्तु म्हटलेलं होतं. हा महिषासूर प्रचंड मातला आणि याने देवलोकावर सतत आक्रमण करायला सुरुवात केली. मानवांच्यावरती करायची गरज नव्हती, ते आपलं पहिले शरणागत व्हायचे आणि सगळा देवलोक ताब्यात घेतला होता. घाबरलेले सगळे देव भगवान शिवाच्याकडे गेले, म्हणाले वाचवा. शिवानी बोट दाखवलं देवी शक्तीकडे. ते म्हणाले त्यांना विचारा, त्या काय करतील त्या करतील. मग देवी शक्तींनी दुर्गेचं रूप घेतलं आणि दुर्गेचं रूप घेऊन त्या आल्या ते महिषासुराला मारण्यासाठी. महिषासुराला मारायला आलेल्या दुर्गेचं महिषासुराच्या सोबत जवळपास 10 दिवस युद्ध चाललं. 10 दिवस युद्ध चालू होतं आणि 10व्या दिवशी वेगवेगळ्या रूप घेऊन येणाऱ्या महिषासुराला देवीनेही वेगवेगळ्या रूपात युद्ध करून शेवटी महिषीच्या रूपामध्ये त्याचा वध केला. दुर्गा महिषासुर मर्दिनी झाली. आता या महिषासुराचा वध झाल्यानंतर पीडित झालेला त्याचा पुत्र, एक लक्षात ठेवायचं, कोणत्याही राक्षसाचा वध झाल्यानंतर त्याचं राज्य देवांनी आपल्यात समाविष्ट करून घेतलं नाही. उदाहरण रावण, राम. पुन्हा सांगतोय मी, ती उदाहरणं लक्षात ठेवायची. साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने एकदाही अशी आक्रमणं किंवा वध झालेला नाही आहे. रावणाचं राज्य बिभीषणाला दिलं गेलं. कंसाचं राज्य कंसाच्या पित्याकडे परत दिल्या गेलं. एवढंच नाही, कृष्णानं मथुरा सोडली, कारण उग्रसेन त्रास द्यायलाय म्हणून मथुरा सोडली. आणि या सगळ्या प्रकारात प्रत्येक राक्षसाचा वध केल्यानंतर त्याचं राज्य घेतलेलं नाहीये. हिरण्यकशिपूचा वध केला, प्रल्हादाच्याकडे दिलं. आता महिषासुराला मारल्यानंतर महिषासुराचं राज्य त्याचा पुत्र गजासुराकडे देण्यात आलं. पण गजासूर आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी प्रचंड असुसलेला होता आणि त्यातूनच त्याचीही देवलोकावरती आक्रमण चालू होती, सोबत तपश्चर्या चालू होती. पुढे काय घडतंय गजासुराच्या कथेत ते बघूया पुढच्या भागात.